ठाणे ते मुलुंड दरम्यान जे स्थानक तयार होईल त्याला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्यात यावं असा प्रस्ताव हा नुकताच अलीकडेच ठाणे महानगरपालिकेने एकमतानं मंजूर केलेला होता। मार्च 2026 ची घटना आहे। मात्र अर्थात याचा निर्णय जो आहे तो सरतेशेवटी रेल्वे मंत्रालयाकडेच असतो, म्हणजे केंद्राकडे आहे। असो, सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक असल्याने दररोज 6 लाख प्रवासी जे आहेत ते ह्या एका स्थानकावरनं प्रवास करत असतात। बघायला गेलं तर ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांमध्ये तसं 5 मिनिटांचं अंतर आहे, त्यामुळे काही जण म्हणू सुद्धा शकतात की काय गरज आहे, पण ही जी संख्या आहे प्रवाशांची की जे एका स्थानकावर 6 लाख लोक जमतात आणि तुम्ही जर रेग्युलर या मार्गाने प्रवास करणारे असाल किंवा तुम्ही ठाणे स्थानक सुद्धा जर रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला ही कल्पना असते की अनेकांना 4-4 गाड्या सोडाव्या लागतात, तेव्हा जाऊन कुठेतरी त्यांना 5व्या गाडीमध्ये पाय ठेवायला जागा मिळत असते। इतकं हे स्टेशन जे आहे हे गर्दीने भरलेलं असतं। त्यातच आता या नव्या रेल्वे स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरचा 31% आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरचा सुद्धा 24% भार हा कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। रेल्वे मंत्रालय अर्थात या स्थानकाचा जो मूळ ढाचा आहे, स्थानकाची जी उभारणी आहे, ट्रॅक्सचं जे काम आहे, प्लॅटफॉर्मचं जे काम आहे ते रेल्वे मंत्रालयाकडे असणार आहे, ते ती कामं करणार आहेत। पण स्थानकाचा प्रवेश किंवा एक्झिट निर्गमन जिकडनं होतं, प्रवाशांसाठी इतर काही सुविधा करणं असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटिंग एरिया किंवा बुकिंग ऑफिस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडकडनं पूर्ण केलं जाणार आहे। फायनान्स सुद्धा तेच करणार आहेत, म्हणजे अर्थसहाय्य जे आहे ते सुद्धा त्यांच्याकडनंच केलं जाणार आहे।